आम्ही करणार, मखर आम्ही साफ करणार. लेट इट स्टार्ट इट. थँक्यू व्हेरी मच. हास्य सम्राट आणि कॉमेंट्री क्षेत्रातील इंदुलकर महाराज म्हणजेच दशरथ पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी ट्रॅकवर गर्जना 11 कोपरखिंड टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे गणेश शिंदे. गोलंदाजी हलवायला अंपायर धनंजय कोळी यांचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग अंपायर शशी साटम सर पाहायला मिळतील आणि पहिला बॉल आजच्या दिवसातला डिलिव्हर केला जातोय. पहिलाच बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी फंबलिंग होतीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. अभि जोशीने खातं उघडलंय. अभि जोशी हा खेळाडू असा आहे की फार कमी वेळात ज्याने या क्रिकेटमध्ये सुरुवात केली. ऐरोली कोलीवाडा टीमचा एक क्षेत्ररक्षक म्हणून आपल्या टीममध्ये स्थान निश्चित केले. बघता बघता ऐन वेळेला चांगली बॅटिंग करून आता तो ओपनिंग खेळाडू म्हणून आता मात्र उदयास आलाय. चांगला खेळ सुरू आहे. बॅकफुट येऊन पंच केला जातोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्लोज कॉल असू शकला असता. सुदैव म्हणावं लागेल. दोन्ही बॅटरने आतापर्यंत आपलं खातं उघडलंय. सकाळचं सत्र आहे. ड्रू फॅक्टर फार महत्त्वाचा असणार आहे. बॅटवर बॉल इतका इझी येणार नाही असं सँडी गुप्तानी म्हटलं होतं. आता मात्र संयमाचा खेळ सुरू आहे. पण संयम त्याचबरोबर आक्रमकता या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे दशरथ पाटील सर. येस, नक्कीच बघूया. आक्रमण आणि बचाव यात गुण तुम्हाला पहिल्या षटकापासून अंगारा लागतील. इनसाइड आउट फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आजच्या दिवसातला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अभि जोशीच्या बॅट मधून येतोय. 4 धावा. आजच्या दिशेने चौकार आलाय. फुलर लेनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी लोअर फुलटॉस होता. त्याला एक्झिक्यूट करता आला नाही. टायमिंग होऊ शकलं नाही. पण पहिला त्या आधीचा बॉल जर पाहिला तर अगदी लेंथ बॉल होता. त्याला इनसाइड आउट खेळलाय. खूप चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार लगवलाय. अभि जोशीच्या बॅटमधून टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. यश यांचा भेद अगदी खराब स्ट्रोक म्हणावं लागेल अभि जोशीच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली कोलीवाडा संघाला. फलंदाज अभि जोशी बॅक टू द डगआउट. आहे बघा. हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लाईन मिस केली होती आणि यशांचा वेट घेतला आणि पहिला धक्का लागतोय ऐरोली कोलीवाडा टीमला. शॉर्ट सिलेक्शन मध्ये कमतरता जाणवली दशरथ पाटील सर. नक्कीच चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पहिल्या भागात थोडासा फुलटॉस म्हणजे लोअर फुलटॉस होता. त्याच्यानंतर मात्र अचूक टप्पा अॅक्रोबाटिक लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, गती आणि मती याचा पुरेपूर वापर आणि हा धक्का, पहिला धक्का बसतो ऐरोली कोलीवाडा संघ. पाटण तालुका मराठवाडीचा हा सितारा आणि पाटण तालुक्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजेच गणेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी आदराचं स्थान आहे या खेळाडूला. कारण की तितकाच चांगला खेळाडू आहे आणि त्यापेक्षाही चांगला माणूस देखील आहे आणि सध्याच्या घडीला खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज चव्हाण. मनोज कोटकर, माफ करा, मनोज कोटकर आलाय. डावखुरा फलंदाज आहे. इथे ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गणेश शिंदेच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केल्यात. काय म्हणाल आणि कशा पद्धतीने या षटकाचं बॉलिंग अटॅक, 6 चेंडू आणि 7 धावा देऊन 1 बळी, असं जबरदस्त बॉलिंग अनालिसिस, जबरदस्त पृथक्करण, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता आणि दहाकता आणि भेदकता असा जबरदस्त संमिश्र मारा या ठिकाणी पहिल्या षटकात जे दाखवून दिले. या ठिकाणी गर्जना कोपरकरने ज्या टॉस जिंकला, त्यांना माहिती आहे की सकाळी थोडीशी खेळपट्टी घोडदार साथ करेल, त्याच्यानंतर जशी जी खेळपट्टी तापेल तशी ती खेळपट्टी पाटा होईल. विघ्नेश धन्यवाद. त्याच दरम्यान अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते.
रवींद्र कृष्ण वेटा सहयोगी आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. दत्तूजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. मधुकर बुवा एक ज्येष्ठ हरिभक्त परायण आणि बुवा मधुकर बुवा यांचं देखील आगमन झालंय. मधुकर बुवा म्हात्रे, जनार्दन म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. आणि धर्मवीर रिक्षा स्टँडचे सर्व सहकार्य आज या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईन झालेत, त्या सर्वांचंच प्रवीण काळूराम म्हात्रे आणि धर्मवीर चषक या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. 7 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना ऐरोली कोलिवाडा टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 अमर मराठे. मराठे वाडीचा सितारा आहे. 32 शिराळा परिसरामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळ, आपल्या वाडीचं क्रिकेट, गावाचं क्रिकेट गाजवलं. नवी मुंबईमध्ये गर्जना 11 कोपरखिंड टीममध्ये त्यांनी स्थान निश्चित केलं आणि एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला कामगिरी करतोय. पहिला बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. शशी साटम सर अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. एक मातबर खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. राहुल 11 या टीमसाठी गेली अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं, पण सध्याच्या घडीला डे नाईट स्पर्धा ते कव्हर करतात. इनसाइड आउट खेळला. चेंडू जाते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. बॅटवर बॉल लागल्यानंतर मात्र खूप चांगला साऊंड ऐकायला आला, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा संत सुरुवात मानावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंटने तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. धावफलक मोठी धावसंख्या उभारावी लागेल, कारण की तितकीच ताकदवान संघ आहे गर्जना 11 कोपरखिंड. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे डीप मध्ये अक्षय कोंढाळकरच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि अक्षय कोंढाळकरचं कौतुक करावं लागेल. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक एक धाव फार महत्वाची असते क्रिकेट या खेळामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना यावेळेस फ्लिक केलाय. फटका पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. फलंदाज आपण पाहू शकाल मनोज चव्हाणच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. व्हाट अ शॉट. चर्चा करणार आहोत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, खराब शॉट सिलेक्शन. आणि कौतुक करावं लागेल अमर मराठेचं. काय लाईन बदलली आहे. ऑफस्टंबर मराठेवला गेला आणि ऑफस्टंबरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय अमर मराठे. अष्टपैलू खेळाडू आहे. काय गोलंदाजी केली होती मागच्याच आठवड्यामध्ये. ज्या पद्धतीने दिलीप स्मृती चषक श्री जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून दिवानगरीमध्ये जी स्पर्धा जे टायटल जिंकलं होतं गर्जना 11 कोपरखिंड टीमच्या माध्यमातून, मोक्याच्या ठिकाणी फलंदाजी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील धार दाखवली अमर मराठेने. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. इनसाइड आउट. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉल थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय, पण दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चांगला प्रयत्न सुरू आहे. धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 17 पर्यंत मजल मारली आहे ऐरोली कोलिवाडा संघाने. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. शेवटचा बॉल आहे या पॉवर प्लेतील. शेवटच्या बॉलवर देखील ऑन दी अप खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. आता बॉल थांबणार नाही. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14. 21 धावा धाव फलकावर लागलेत. 1 गडी बाद 21 धावा. ऐरोली कोलिवाडा टीम बॅटिंग करत असताना. चला जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत.
बद्दल थोडीशी चर्चा करूया, कारण की ज्यावेळेस प्रवीण म्हात्रे दादांनी आमच्याजवळ आले होते आणि ते म्हणाले होते की आम्हाला धर्मवीराचं गाणं बनवायचं आहे, त्यावेळेस या गाणे कशा पद्धतीने असावं किंवा काय करावं यासाठी थोडीशी चर्चा केली. आणि प्रवीण दादाचं अगदी कॅरेक्टर आम्ही घेतलं, कारण की त्यांना संगीताची आवड आहे, जाण आहे. कोळी गीत त्यांना आवडतात, त्यांना रॉक संगीत आवडतं, त्यांना रॅप संगीत आवडतं. म्हणून ह्या गाण्यामध्ये तसंच कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळते. कोळी गीत असेल किंवा मराठी तडका असेल किंवा रॅप संगीत, या सगळ्यांचा मिलाफ केला आणि फार आनंद वाटतो की हे गाणं खूप चांगलं झालं आणि प्रवीण दादांना आवडलं. आणि हे गाणं मी स्वतः गायले आणि संजय रानकर यांनी गायलं, त्यामुळेच मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग मला गाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर रतनबुवा स्मृती चषकाचं टायटल सॉन्ग देखील मी गायलं होतं, त्यामुळेच अशा धन्यवाद. म्हणजे तुमचं अजूनही एक पैलू बाहेर आलं तुमच्याकडं. थँक्यू व्हेरी मच. जरा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता मयूर शिंदे सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू आहे. पहिलाच बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मनोज कोटकर कुठेतरी स्ट्रगल करतोय. दशरथ सर, आपण जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक खेळला सध्याच्या घडीला मनोज चव्हाण, पण त्याला साथ देणं गरजेचं आहे. एका साईडने जर फटकेबाजी केली तर दुसऱ्या बॅटरला थोडंसं सोपं जातं, पण स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय मनोज कोटकर यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना मयूर शिंदे काय खेळ केला होता, काय झेल पकडला होता. अप्रतिम कामगिरी केली होती या खेळाडूने, इम्प्रेसिव्ह. पहिलाच बॉल ऑफ केला एरियल रूटने. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करणारा फलंदाज मनोज चव्हाणच्या बॅट मधून येतोय मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकार आलाय मनोज चव्हाणच्या बॅटमधून. बॉल लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर धनंजय कोळी यांचा इशारा. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्येला आकार येत असताना जाऊन पोहोचते 29 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 29 धावा. 50 प्लस 60 प्लस कराव्या लागतील तर मॅच मध्ये मजा येईल. चेंज ऑफ पेस केला. कव्हर मध्ये स्ट्रोक लगवला जातोय. पहिली धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलं, मनोज कोटकरला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे आणि दुसरा गडी बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. मनोज चव्हाण ही जोडी पावसाळी स्पर्धेमध्ये अगदी चमकदारी कामगिरी केली होती आणि आता या सीजनची सुरुवात झाली आहे, त्यामुळेच चांगला खेळ करावा लागेल. 30 धावा धावफलकावर लागले. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. 30 धावा. अजूनही एक षटक बाकी आहे, म्हणजे तब्बल आपण जर पाहिले तर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी सकोटप्प्याचा बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. अक्षय कोंडाळकर कुठलीही चूक न करता मनोज चव्हाणला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. बंटी जोशी, कुणाल जोशी, एक विस्फोटक फलंदाज आहे. अनुभव आहे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे आणि ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय.
खास करून स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हा खेळाडू तितकाच घातक आहे, पण एक गेम प्लॅन करून मात्र चौथ्या षटकामध्ये या खेळाडूला पाठवलंय, कारण की जो धावगती जी वाढवायची आहे त्यासाठी असे बॅटर आपल्या टीममध्ये असणं गरजेचं असतं. आणि आता बंटी जोशीला तो रोल अदा करावा लागेल. पुढचा बॉल मयूर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल टायमिंग होऊ शकलं नाही आहे. सिंगल मित्रे मात्र खूप चांगली वापसी केली आहे मी तर म्हणेल मयूर शिंदेने. लाजबाब गोलंदाजी. तर सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 31 आकड्यावर. कुणाल जोशी म्हणजेच बंटी या नावाने सुप्रसिद्ध आहे. आज ऐरोली कोलीवाडामध्ये जाल तर कुणाल कोणाला माहित नाही, पण बंटी हा सगळ्यांना माहिती आहे. अगदी आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल दशरथ पाटील सर, कारण की धावफलक इतकं वेगानं वाढत नाही, ती कुठेतरी थांबलंय. काय म्हणाल? हे नक्कीच, कारण प्रतिस्पर्धी संघ हा गर्जना कोपरकन एक बलाढ्य संघ, खास करून त्यांची बॅटिंग ऑर्डर जी आहे अतिशय ताकदवर आहे. तुम्हाला कमीत कमी 60 अबोव 60 करावे लागतील, कारण नंतर मात्र खेळपट्टी थोडीशी तापेल थोडी. त्याच दरम्यान श्रीमंत कवळे साहेब वाशी इथून उपस्थित आहेत. ज्येष्ठ नागरिक समाजसेवक आहेत, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. माननीय श्री किसन भोईर साहेब समाजसेवक यांचं देखील सरस स्वागत आहे. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नाव घेणं आणि त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. सन्माननीय सतीश रावत, भरपूर मेहनत घेतली. अजिंक्य पाटील असेल, चेतक पाटील जे आमच्या स्कोररच्या भूमिकेत आहेत, नंदन म्हात्रे असेल, स्वप्नील पाटील असेल, जितेंद्र म्हात्रे भाई, केशरीनाथ म्हात्रे, उमेश म्हात्रे, रविकांत म्हात्रे, संतोष म्हात्रे सँडी समालोचक, गोपेश म्हात्रे समालोचक, सूरज पाटील, सुनील म्हात्रे, विनेश म्हात्रे, मयुरेश म्हात्रे, बाळ राठोड, वंश पाटील, निशांत म्हात्रे, लतेश म्हात्रे, अमित म्हात्रे, रॉनी सोलेमान, प्रितेश म्हात्रे, सूरज म्हात्रे, त्याचबरोबर सनी मुकादन, अभिजित म्हात्रे, रुपेश म्हात्रे, संदेश म्हात्रे, छोटू बॅनरवाला, रोहित वाही, कुशल गोरे यांचं देखील सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. या सगळ्याच मंडळींनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं, त्यांचे सगळ्यांचेच आभार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जम पोहोचली 31 या आकड्यावर. उर्वरित 2 षटकांसाठी ऐकूया कॉमेंट्री क्षेत्रातील नक्कीच. इंदुलकर महाराज आणि शब्द सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे, नाईट क्रिकेटचा बेताज बादशाह आणि आमचे गुरुवर्य दशरथ पाटील येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या 2 षटकांची कहाणी. क्या धन्यवाद. बात आहे विघ्नेश मळवी. जबरदस्त या ठिकाणी. लग्नाची पत्रिका तेवढी इकडे मोठी नसते, एवढी नावं तिकडे आहेत, त्यांना देखील घाम फुटला ना वाचता वाचता. 10.33 31 आफ्टर 18 डिलिव्हरीज. पहिल्या षटकात 7 धावा, दुसरं षटक 14 धावा आणि तिसरं षटक 10 धावांचा असं 18 चेंडू 31 धावा. 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 18 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. या ठिकाणी गर्जना कोपरकरने वन दी टॉस. पहिल्यांदा जी फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला, अतिशय चांगला निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला, त्यांच्या मुळावर पडला. बघूया गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क तयार. अमर मराठे ज्याच्या पहिल्या षटकात फक्त मोजल्या होत्या धावा, यांनी 14 धावा म्हणजे महागडा होता. बघूया या षटकामध्ये आपले कसब चातुर्य कसा दाखवते. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर 4थ्या षटकाचा माग खाताना, तगादा लावताना, रेट्या लावताना बॉलिंग मार्कवर अमर मराठे. गर्जना कोपरकने संघाचा अजून एक जबरदस्त तेज गोलंदाज, जबरदस्त मीडियम पेसर म्हणजे मध्यम गती गोलंदाज. पहिला चेंडू तयार, राईट आर्म हो द विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. यस, जबरदस्त चेंडू, फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक. फॉलोथ्रूमध्ये गॅदर केली. धावसंख्या पुन्हा 31 वर. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. देम आहे, धरणीट आहे, रन उठावं लागेल. धावा फार कमी आहे, काय समोरचा संघ अतिशय जबरदस्त बलाढ्य संघ, बलिष्ठ संघ आहे. अमर मराठे पुन्हा एकदा तयार. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा या ठिकाणी, घातक मारा या ठिकाणी. अप्रम क्षेत्र एक डीप एक्स्ट्रा करून उभा केल्या. डीपेश कव्हर पॉईंट या ठिकाणी. डीप मिड विकेट, डीप बॅकवर स्क्वेअर लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक लॉंग ऑन अशी आरास, रचना, मांडणी, नाकेबंदी, मोर्चेबांधणी. अमर मराठे यांचं दुसरं षटक, संघाच्या वतीनं 4थं षटक. पुढचा चेंडू. अतिशय दमदार स्पर्धा.
आणि हा येस पुन्हा एकदा अकराला खेळण्याचा प्रयत्न पण तो कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी चेंडू गेला शिली पॉईंटला एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला 32. सर त्यापूर्वीच आपण नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी कॉल करूया. खुल्या गटातील जे 8 संघ होते त्यातील क्वार्टर फायनलची सामना ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस अर्जुन 11 टायगर. या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस अर्जुन 11 टायगर. आणि हा लॉक केला बघूया जबरदस्त टायमिंग पण तो चेंडू असेल हवेमध्ये या ठिकाणी लॉंगॉनला आणि अशा प्रकारे धक्का बसेल या ठिकाणी थर्ड तिसऱ्या फेकेचं बदन डीजे. अतिशय चांगलं सॉन्ग बघूया जबरदस्त या ठिकाणी डीजे वादन आणि अतिशय चांगली साऊंड सिस्टम ज्या ठिकाणी बघूया ध्वनी क्षेपण व्यवस्था अतिशय अफलातून या ठिकाणी या स्पर्धेकडे स्पर्धेची जी महती आहे जो महिमा आहे या ठिकाणी दमदार आयोजक प्रवीणजी कालुला मात्रे यांची ही जबरदस्त एक प्रतियोगिता क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदी आली क्रिकेटचा महाकुंभ नवीन फलंदाज जाईल. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ऐरोली कोलिवाडा टीम कुठेतरी बॅकफुटला गेली. धावांची गरज असेल धावापासून वंचित राहिलाय. आणि हा येस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा चांगला जे अप्रतिम डिलिव्हरी कुठल्या प्रकारचा डॉट बाजूला बघूया संघाचा टोटल स्कोर बघता इनमेन 4 बाद 32-32. पहिल्या षटकात 4 दुसरं षटक फक्त होता धावना. त्याच्यानंतर मात्र जी गोलंदाजी केली अतिशय टिचून मारा केला भेदक मारा नाही प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी थोडासा बॅकफुट संघ उतरणीला. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आजचा अंतिम शेवटचा दिवस. आणि हा यस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केला होता परंतु थेट हातामध्ये फॉलो थ्रो मध्ये मिळेल फक्त एक धाव 1 से ज्यादा कुछ बने टोटल स्कोर इज 33. याच्यानंतर ओपन गट म्हणजे खुल्या गटातील एक जबरदस्त बिग फाईट एकीकडे ट्रायडेंट ऐरोली आणि त्यांना 2 हात करेल फाईट करेल या ठिकाणी अर्जुन 11 टायगर. एकीकडे महायुती दुसरीकडे महाविकास आघाडी. फक्त चा विषय सोडावा. दशरथ पाटील असतील तर असे जोक तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील. म्हणूनच खास शेवटच्या दिवशी आणि अखेरच्या अंतिम दिवशी त्यांना नेहमीच स्पर्धेसाठी मागणी असते. म्हणूनच बिझी शेड्यूल असणारे दशरथ पाटील आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत. अनेक वर्ष क्रिकेटची आणि समालोचन क्षेत्रातील सेवा त्यांनी केली आणि नाईट क्रिकेटचा एक बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. आज कॉमेंटरी बॉक्समध्ये त्यांच्याबरोबर समालोचन करण्याची संधी मिळते त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतोय. यस धन्यवाद. या ठिकाणी विघ्नेश जरा लोक जरा जमू द्या जरा कारण या स्पर्धेला बसणं म्हणजे या स्पर्धेत भरत बाकी आहे. आता बऱ्याच झालं का चौथं षटक. यस 4 षटकाला बघूया संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथवर बघूया. संघाची धावसंख्या इनमेन फक्त 33. अतिशय कमी धावसंख्या जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य लोएस्ट स्कोर. कारण तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला तर कमीत कमी विघ्नेश मोडी यांनी सांगितलं अबो 60 तुम्हाला जर डिफेंड करायचा सामना करणं हा आहे नॉकआउटचा. जर तुम्ही हरलात तर पुढाल 300 म्हणजे 2025 हे तुम्हाला साल बघावं लागेल. आणि 2026ला या स्पर्धेचा असेल सिल्वर ज्युबिली म्हणजे रजत जयंती महोत्सव अतिशय आगळा वेगळा. फक्त सरकार आपले यायला पाहिजे. असं काय नाही हो काही होऊ शकतं काय नाही ते विघ्नेश काय नाही. आणि हा यस पुन्हा एकदा शेवटचा षटक प्रगतीबद्ध मयूर पहिला चेंडू तयार पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. मला समजत नाही विघ्नेश मोठी की असे काय का मला अटॅक का करत नाही. वाय दे आर नॉट अटॅकिंग. बघा मॅच सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक खेळाडू उपस्थित नव्हता. काहीसा उशिरा सुरू ऐरोली कोलिवाडा संघ पोहोचला त्यामुळेच वॉर्मअप ही फार महत्त्वाची बाब आहे. सकाळी आल्यानंतर तुमचं वॉर्मअप होणं गरजेचं आहे. तेच कुठेतरी कमतरता जाणवली आणि बॉडी लँग्वेजमध्ये कमतरता आहे. आणि हा येस पुन्हा आउटसाइड द पुन्हा आता धनंजय कोळी आणि शिशी सटम सर बघूया. त्याला वाटलं की वाईट असेल परंतु या ठिकाणी पंच धनंजय कोळी मात्र यांचा हा जबरदस्त निर्णय यथोचित निर्णय उचित निर्णय जबरदस्त प्रतिपादन. आणि हा पुन्हा एकदा शुड बी डॉट डिलिव्हरी टोटल स्कोर इज ओनली 33. ऐरोली कोळीवाडा कुठंतरी संघर्ष होते. राईडम रावंद विकेट आणि हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द पुन्हा यावेळी मात्र
मारा भरकडला बघूया. दिशाहीन मारा, सदोष मारा, स्वैर मारा, सुमा दिशाहीन, तकलादू मारा, बेगडी मारा, सवंग मारा. एक धावेचा इशारा, निर्वाळा धावा, समर्थन. एक धावेचा प्रतिपादन. टोटल स्कोर इज मुव्हिंग 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 34 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. 5 कॅमेऱ्यासहित tenniscricket.in. आणि हा येस पुन्हा एकदा आपलातून टायमिंग जबरदस्त फटका, परंतु शॉर्ट सिलेक्शन जर गॅप शोधली असती नक्कीच हा चौका झाला असता, कारण बराच तिथं मोकाट खाली आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ दरम्यान एक धाव मिळते संघाचा. टोटल स्कोर 35. धावांचं दुर्भिक्ष, धावांसाठी दाही दिशा, फिरेविषयी जगदिशा. तर षटकार चौकार येत नाही हो. तर याच्यानंतर अर्जुनी टायगर म्हणजे डोंबिवली पट्ट्यामध्ये एक दादा संघ आणि आमचा राणा अंकल यांचे ट्रायडेंट ऐरोळी. आणि हा असा कुठं हाफ ट्रॅकर, परंतु यावेळी देखील चेंडू हवेमध्ये असेल मिड विकेटला आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट. हॅलो, अगदी लगातार विकेट पडत असताना खराब क्रिकेट म्हणावं लागेल, सुमार क्रिकेट म्हणावं लागेल. बॅटिंगचा परफॉर्मन्स इतका चांगला झाला नाही, कारण की ज्या पद्धतीने स्कोर उभा होईल अशी अपेक्षा केली होती, अशी सुरुवात देखील झाली होती. कारण की 2 षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या, पण नंतरच्या षटकामध्ये कुठेतरी टीम बॅकफूटला गेली. अमर मराठेचं चांगलं षटक म्हणावं लागेल. त्याचबरोबर मयूर शिंदेने देखील फक्त 10 धावा खर्च केले. आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये मयूर पन्हाळकर लाजबाब गोलंदाजी करतोय. अगदी पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना, त्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप कोसळली ऐरोली कोलीवाडा टीमची. फार अतिशय वाईट स्थिती या ठिकाणी ऐरोली कोलीवाडा जो ज्यांचा लौकिक आहे, लौकिकला साजेशा कर नक्कीच नाही, कारण एवढी मोठी तुम्ही स्पर्धा खेळत असेल असा खेळ करणं म्हणजे खरोखरच हे तुमच्या लौकिकाला साजेश होती. क्रिकेट आहे बघूया, काही होऊ शकतं. कधी कधी ऑस्ट्रेलिया देखील संघ डळमळतो. या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन फलंदाज नितेश. बघूया ही गाजराची पुंगी कशी का वाजते. ही बाजाची पेटी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाली. ऐरोली कोलीवाडा संघाचा गोपा फलंदाज मयूर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स खेळण्यासाठी तयार. नवीन फलंदाज शिंदे गेले, फडणवीस आलाय, म्हणजे दाढीवाले गेले आणि बिन दाढीवाले बसले. बॉलिंग मार्क तयार गोलंदाजच्या रॅम्पवर. नाही नाही, आमची कॉमेंटीज अशी असते हो, कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचनाचा धंदा. बॉलिंग मार्क तयार. आणि हा उलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चेंडू गेला या ठिकाणी लॉंग ऑफला. बघा विघ्नेश मडवी कुठल्याही प्रकारचं षटकार चौकारांचे जे पाहारी मोर उमटत नाही, काय म्हणाल? येस, कुठेतरी गोलंदाजी चांगली होते. आणि त्याचबरोबर ऐरोली कोलीवाडा टीमची बॅटिंग आणि त्यामध्ये टेक्निकमध्ये अभाव जाणवतोय. त्यामुळे याचं चांगले स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने मयूर पन्हाळकरने गोलंदाजी केली त्याचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय आज. नक्कीच यस, अतिशय अफलातून मारा केला गर्जना कोपाने सांगाने. पुन्हा एकदा होय, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, गावस्थ स्टाईल, परंतु तो देखील अडतोय. म्हणजे किती दुर्दैव बघूया, किती नशीब खोटा यांचा बघूया. खरं म्हणजे वस्ते चौकार व्हायला होता, परंतु मिळतील 2 धावा. याला म्हणतात क्वालिटी क्रिकेट. फलंदाजी आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण वॉटर डिपार्टमेंट्स. आणि अशा प्रकारे कोटा संपला. टोटल स्कोर 38-39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 39 म्हणजे जवळजवळ आसपास 8च्या आसपास 8-45. अतिशय कमी धावसंख्या. या धावा कशा चेस होतील. आय कॉल टू मिस्टर विघ्नेश मडवी. नवीन मुंबईचं एक जबरदस्त अतिशय ज्याच्याकडून कसं अँकरिंग आणि मगाशी नुसती एक सुप्त त्याने ज्यांची ती ओळख होती ते म्हणजे मी गायक देखील आहे, कारण तुम्ही काय कलाकार, तुम्ही रंगकर्मी आहात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी उमेश म्हात्रे सर येतील मायक्रोफोनवर. ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस अर्जुन 11 टायगर. एक बिग फाईट पाहायला मिळेल. मोठी स्टारकास्ट या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. हॅलो चेक. ओटो उमेश म्हात्रे सर. तर या ठिकाणी संतोष नाणेकर यांचे बंधू त्यांचं इथं आगमन झालंय. विशाल नाणेकर बघूया, कारण विघ्नेश मडवी खरं म्हणजे अभिमानास्पद एखादा मराठी माणूस. त्यांनी पहिल्याच जगाच्या पुढे पहिले टेनिस क्रिकेट ज्यांनी लाईव्ह दाखवणारे पहिले तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. संतोष नाणेकर. त्याच्यानंतर किती येऊ द्या हो, शेवंटी येऊ द्या, नाही तर कुठलेही येऊ द्या, पण तो संतोष नाणेकर. कारण पहिलं अपत्य नेहमी प्रेमाचं असेल तर 2-3 झाल्यानंतर माणूस कंटाळतो. पहिलं फर्स्ट इज फर्स्ट. आम्ही आता संपन्न करतोय, त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. ट्रायडंट नवी मुंबई आणि अर्जुन 11 टायगर
दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. क्वार्टर फायनलची मॅच, त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर लगेचच आपण वेळ न दडवता इथे आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पाहुणे इथे उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्याच उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅच आम्ही टॉस करणार आहोत. त्यासाठी अर्जुन 11 टायगर विरुद्ध ट्रायडंट नवी मुंबई. केतन म्हात्रे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर टॉससाठी आपल्याला लवकरात लवकर अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, कारण पहिला सामना सुरू आहे, रनिंगमध्ये सामना आहे, त्यामुळे मिड इनिंगमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्जुन 11 टायगर आणि ट्रायडंट नवी मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण काळूराव म्हात्रे प्रेझेंट्स धर्मवीर आनंदिगे चषक 2024 या सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे, अग्रनामांकित स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या या दुनियेतली एक अभिमानाची स्पर्धा आहे. नवी मुंबई क्रिकेटचा महाकुंभमेळ आणि नवी मुंबई क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्याला संबोधलं जातं अशी स्पर्धा आपल्या समोर अखेरच्या दिवसात रंगली जाते. त्याचबरोबर आज विशेष आकर्षण आहेत. आज दशरथ पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, हास्य सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर रॉक, खास पंढरपूरवरून हा नवी मुंबईचा प्रवास करून रॉक अंपायर हे देखील इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज या स्पर्धेचं आकर्षण म्हणून रॉक अंपायर, डान्सिंग अंपायर. बघा, गोट्या अंपायरला इथून जमलं नाही 20 किलोमीटर आणि हा किती 33 किलोमीटर आलाय. याला तर गरज म्हणताला अक्कल नसते. येस हे देखो, हे पंढरपूरची गौतमी पाटील, जर टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हे मिस्टर रॉक ऑफ अंपायर, जसं त्यांच्या आम्ही बसून नंतर त्यांच्या आमच्या जुगलमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. पण रॉक सध्या रॉक इज अ स्टार. बघा, सध्याच्या घडीला जर पाहिलं तर फेम मिळाल्यानंतर गोट्या अंपायर कुठेतरी पडद्याच्या मागे गेला. त्याचं कारण वैयक्तिक त्याच्या बऱ्याच गोष्टी असतील. नाही, पण त्यांनी स्वतःहून पडदा टाकून घेतला, त्यांनी कोणी टाकून दिला नाही. पण रॉक अंपायर हा असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला रिस्पेक्ट करणार आहे आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणं फार महत्त्वाचं असते. त्यामुळेच क्रिकेट आणि पंचांच्या भूमिकेत असताना देखील या खेळाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक असणारा व्यक्तिमत्व. ही जी स्पर्धा जो सोडून जातो किंवा त्याला झिडकारतो, त्याचं पुन्हा तो कधी उभा राहत नाही. याचं वस्तुस्थिती आहे, तो मध्ये वास्तव सांगतो. बघूया, कारण गोट्या इथूच अंपायर फेमस झाला होता जगाच्या पाठीवर, पण तो नंतर मात्र त्याला त्यांनी आलेली लक्ष्मी त्यांनी परत पावली पाठवली. जरा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टार्गेट जर पाहिलं तर तब्बल 39 धावांचं आहे. टार्गेट छोटं आहे, पण इथे स्वप्न मोठी ठेवावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन स्वतः येतोय सँडी गुप्ता आणि स्ट्राईक एंडवर या नवी मुंबईचा पहिला शतकवीर मिस्टर मयूर पन्हाळकर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी अपिच खेळण्याचा प्रयत्न केला होता, सन्मान दिला या बॉलवर. अगदी जर पाहिलं तर 39 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळेच कुठलीही रिस्क न घेता हे धावसंख्या होऊ शकतील या इराद्याने मयूर पन्हाळकरने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. त्याच दरम्यान आज सत्कार मूर्ती, आज बड्डे बॉय आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. मोठ्या संख्येने जनसमुदाय येईल. आज केकचा अक्षरशः खच लागेल आपण या मंचावर. इतकं प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे, डॅशिंग डायनॅमिक प्रवीण दादा म्हात्रे यांचं आज आगमन झालंय आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. गणेश शिंदे पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन स्टेअर केलाय. चेंडू जात आहे बॅकफुट वन रीजनमध्ये. बघा, दोन्ही फलंदाजाने आपापलं खातं उघडलंय. संयमाचा खेळ करावा असाच इरादाने, पण दोघांचाही नॅचरल खेळ जर पाहिलं तर अटॅक आहे. दोन्ही खेळाडू आक्रमणावर जास्त भर देतात. पण आणि विघ्नेशमुळे आक्रमण करायची गरज नाही. बघा, टार्गेट तुमच्या टोटली हातामध्ये आहे आणि तुम्हाला सिंगल कुठेही मिळू शकतात. ज्यावेळी एखादा व्हाईट पडतो किंवा कुठे चिकी सिंगल मिळू शकते, अटॅक करायची गरज नाही.
अटॅक आणि संयम याचा मिलाप म्हणजेच मयूर पन्हाळकर, ज्याने शतक झळकवलं या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा आणि पहिला खेळाडू म्हणून मान मिळवला. तो मान दाखवतोय या फटक्यावर चेंडू सीमारेषा पार, षटकार. गोरख पन्हाळकर आणि त्यांचे काका जर पाहिले तर जालिंदर पन्हाळकर यांच्या तालमीतून हा तयार झालेला हा पठ्य आहे. त्याचे वडील नेहमीच प्रत्येक सामना बघण्यासाठी असतात आणि त्यांच्या वडिलांना देखील अभिमान असेल आपल्या पुत्रावर का काय खेळ सुरू आहे. आखो टप्प्याचा बॉल पंच केलाय, हा बॉक्सिंग पंच मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा असेल. मयूर पन्हाळकरचा नाद निराळा, 32 शिराळा, षटकार. नक्कीच खरं म्हणजे असे तुम्ही हॅप ट्रॅक जर तुम्ही टाकाल ते पण त्यासारख्या तगड्या फलंदाजाला जो ब्लास्ट करण्यात अतिशय माहेर आहे बघूया. सलग दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. धर्मवीर रिक्षा स्टँडचे सर्व सहकारी यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आणि त्याचबरोबर मॉर्निंग वॉक बॅडमिंटन ग्रुप असेल सगळेच मंडळींचं नाव आपण नंतर घेऊया. मयूर पन्हाळकर रंग आता है, तो ढंग आता है, आता मात्र तुटून पडलाय. आता लॉंग ऑफला क्लिअर करणारा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून चौकार आलाय. विठ्ठल गोळे साहेब असतील, धीरज कुणकुणे साहेब असतील, राजाराम कुणकुणकर असतील, राम जुणगारे असतील, शुभम औदाडे असतील, संतोष कोंडाळकर, सचिन वरखडे, जसवाल चौधरी, जगदीश पटेल, गुरु घंटाळ या सगळ्यांचाच आम्ही आभार मानतोय. हो यावेळेस चेंज ऑफ पेस. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 18 धावा बिनगडी बाद. व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल दशरथ पाटील सर. येस नक्कीच. दे माय धरणे टाय केली बघूया. येणार हा प्रत्येक चेंडू षटकार चौकाराचाच असतो हे दाखवून आणि पन्हाळकराची याची दमदार बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. येस, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की याच हंगामामध्ये जे उपजिल्हा प्रमुख चषक झालं होतं बेलापूरच्या नगरीमध्ये डे नाईट स्पर्धा झाली होती, त्यामध्ये 24 बॉलमध्ये 101 धावा करण्याचा कारनामा याच मयूर पन्हाळकरने केला होता आणि नवी मुंबईचा पहिला खेळाडू म्हणून त्याला गणलं गेलं होतं. काय खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. आणि अंकलच्या टुर्नामेंटमध्ये टायगर उस्मान पटेल यांनी देखील ते विक्रम नोंदवला. परंतु नवी मुंबईचा पहिलाच खेळाडू मयूर पन्हाळकर ज्यांनी नाईटच्या स्पर्धेमध्ये आणि या बॅटरची जर बॅट जर पाहिली तर सगळ्यात वजनदार बॅट आहे, कारण की 1100 ग्रॅमपर्यंत ही बॅट त्याची तो कॅरी करतोय, कारण की त्याच्या मनगटामध्ये तितकी ताकद आहे. बरेच बॅट्समन असतात ते 800-900ची बॅट घेतात, पण हा बॅटर असा आहे की जो 1100+ या वजनाची बॅट घेतोय. सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर देखील त्याच पद्धतीने अगदी वजनदार बॅट घ्यायची, त्यामुळे बॉल बॅटवर लागल्यानंतर सीमा पार जायचा. आणि सातत्याने मयूर पन्हाळकरच्या बॅटवर जेव्हा जेव्हा बॉल लागतो ना त्या वेळेस मात्र सीमा पार जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर सूर्यकांत बडीवाला, पहिलाच बॉल अपिश केलाय, चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे पण तो प्रेक्षक बनेल. सीमारेषे पलीकडे गणेश शिंदेच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि वीरेंद्र सेवाग सारखा स्टायलिश फटका बघूया पॉईंटच्या डोक्यावर. खरं या फटक्याला म्हणजे ताकद लागते बघूया, पण तो सहज जबरदस्त टायमिंग आणि मला वाटतं आपले इरादे स्पष्ट केले बघूया. आणि मला वाटतं या ठिकाणी ऐरोली कोळीवाडाचा आजचा दिवसातला अतिशय फार खराब केल त्यांच्यासाठी हा बुधवार मात्र हा ब्लॅक असेल, काळा बुधवार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सूर्यकांत बडीवाला स्वतः बॉल खाली आणि खूप चांगला झेल पकडतोय आणि नेहमीच संकटमोचक आणि ज्यावेळेस विकेटची गरज असते तिथे विकेट घेण्याचा कारनामा नेहमीच सूर्यकांत बडीवाला करतोय, कारण की या खेळाडूने भरपूर वर्ष ऐरोली कोळीवाडा टीमसाठी दिलेत. गेली अनेक वर्ष आपल्या टीमसाठी आपल्या खेळाडूंसाठी जो तन मन धन सगळ्या गोष्टी समर्पित करतोय आणि ऐरोली गावाच्या क्रिकेटला जिवंत आणि त्याला एकनिष्ठ किंवा बांधण्याचं काम सूर्यकांत बडीवालाने सातत्याने केलंय. क्रिकेटचा एक मातबर खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर गोविंदा पथक जे होतात त्या प्रो गोविंदाचा एक ऑफिशियल रेफरी म्हणून आज प्रो गोविंदा अशा मोठ्या इव्हेंट्समध्ये पाहायला मिळतोय. हा व्यक्ती हा इथेच न राहता स्पेनला जाऊन प्रशिक्षण घेऊन आज आपल्या नवी मुंबईचं नाव रोशन केलं असा खेळाडू आहे सूर्यकांत बडीवाला. प्रो गोविंदामध्ये एक गोविंदा पथक म्हणून आणि एक रेफरी म्हणून स्पेनला जाऊन ज्यांनी प्रशिक्षण घेतलं
आणि ऐरोली गावाच्या क्रिकेटचा एक महान खेळाडू आहे सूर्यकांत मडवी बाला. लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली. अंपायर शशी साटम सर आमच्या दिशेने वळत असताना आज अनेक मान्यवर आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा केक कापला जातोय. वाढदिवस आहे आमच्या प्रवीण दादाचा, आनंद साऱ्या गावाचा नाही तर नवी मुंबईचा आनंद आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल अलाउन द कार्पेट, घासत पुसत तोपर्यंत सिंगल मिती दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता, पण मयूर पन्हाळकरने थांबवलाय. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. विघ्नेश मुळे तात्पुरता 3 दिवसासाठी कोणते इथं केक शॉप ओपन केलं ना तरी त्याचे 100 ते 500 रुपये केक सहज संपतील. दुसरे अनुकूल आहे घरी येतं सगळी सेल्फ सर्व्हिस. डेफिनेटली आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केकचा अगदी खच लागेल. इतकी मंडळी आणि इतकं प्रेम करणारी व्यक्ती आज प्रवीण दादा यांच्यासाठी येतील. पुन्हा एकदा बॉलर ब्रॅक ड्राईव्ह, खूप चांगला स्ट्रोक आहे, लॉंग ऑफला क्लिअर करणारा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून येतोय अगदी क्रॅकिंग चौकार. हा सामना खुला झालाय, हा सामना वन साइड झालाय. सेमीफायनल मध्ये धडक आणि सेमीफायनलच्या उंबरठ्यावर पोहोचलाय गर्जना 11 कोपरखेरणे. विघ्नेश मोडी त्याची मयूर पन्हाळकरची स्टाईल बघा कसा, काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. बघूया 11 मनाने बचाव. ज्यावेळी चेंडू चांगला असेल त्याला फक्त पुश करायचं, म्हणजे धावपळक घालता ठेवला पाहिजे. टोटल स्कोर या ठिकाणी 29 राहिल्या फक्त. मेन 10 धावांची गरज. विघ्नेश 10 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला, आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मंचावर वाढदिवस साजरा केला जातोय. बॅटची एज रुबी कट, लेमन कट पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 29 या आकड्यावर. आता 10 धावांची आवश्यकता. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे, आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हा आनंददायी आणि हास्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे दशरथ पाटील सर येतील मायक्रोफोनवर. स्कोर फार कमी, 18 चेंडू. कदाचित हा या षटकामध्येच सुपडा साफ होईल म्हणते ऐरोली कोलेवाड्याचा. 18 चेंडू 10 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो रिक्वायर्ड, म्हणजे प्रति षटकामध्ये म्हणजे 3 पॉईंट, म्हणजे 3.25चं टार्गेट आहे. शेवटचा कॉल असेल ट्रायडेंट नवी मुंबई आणि अर्जुन 11 टायगर, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार होतो, पण आज शेवटचा दिवस आहे आम्ही समजू शकतो, पण मॅच संपल्या आपल्याला टॉस करायचा आहे. ट्रायडेंट नवी मुंबई आणि अर्जुन 11 टायगर प्लीज टॉस. आज सामना टाईट असल्यामुळे कसं खेळाडूंचे जमाजम करणं म्हणजे कठीण काम आहे. हो, ते लग्न परवडलं, ह्या बँडवाला बघा, ती धावला टीम बघा, त्याच्यापेक्षा यांचं कठीण काम आहे. यांची जमाजम करणं म्हणजे फार जिकिरीचं काम हो. कोण 12 वाजता उठतो, कोण 11 वाजता उठतो, कोण तिकडे गेलाय. डिमांड आहे ना हो. चला बोर्डिंग मार्क तयार. मनोज राईट महोदय विकेट तयार. 18 मध्ये 10 धावांची गरज. पहिला चेंडू तयार, आणि हा ओ यस हेलिकॉप्टर स्ट्रोक परंतु बसला या ठिकाणी. हो व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. आणि मयूर पन्हाळकर धावा बनवल्या. मयूर पन्हाळकर टोटल 8 चेंडूमध्ये 22 धावांची झुंजार फलंदाजी. मॅरेथॉन इनिंग, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग, अप्रतिम खेळ, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय फलंदाजाचं जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स, जबरदस्त प्रात्यक्षिक. मयूर पन्हाळकर बॅक टू द डगआउट. आणखीन एक नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज. दुसऱ्या वेगळा बघूया. बघा आज प्रवीण दादा यांचा वाढदिवस आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी जर प्रवीण दादा यांना पाहिलं तर अगदी थोडेसे टेन्शनमध्ये असतात हे आयोजन करण्यामध्ये, त्यामुळे चेहऱ्यावर थोडासा त्यांचा स्ट्रेस दिसतो. पण जसा 25 डिसेंबर येतो ना तसा त्यांच्या चेहऱ्यावर ग्लो येतोय. आणि आज ग्लो असणारे सगळीच मंडळी म्हणजे रविदादा असतील, संतोष म्हात्रे, सँडी सर असतील, प्रदीपजी विचारे असतील, या सगळ्याच मंडळीने नेहमीच सहकार्य केलं आहे. आज बघा चेहऱ्यावर किती खूप चांगली आणि गोड स्माईल आहे प्रवीण दादा यांची. नाही, प्रवीण मात्र एक दैवी शक्ती हो, जशी बाळासाहेब ठाकरेंना दैवी शक्ती होती बघा. आपाप लोक जमतात हो, बोलावं लागत नाही. नाही तर ते काय बस घ्या आणि भाड्याने आणा, इथं 500-500 रुपये देऊ, तसं नाही. हो यस स्वीप करायचा आहे. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी, फलंदाज, सलग दुसरा धक्का, दुसरा हादरा. असं जर पिक्चर पहिल्यांदा दिसलं असतं बरं झालं असतं. चला परीक्षा जमलं तर अभ्यास करून फायदा काय, पुस्तकं चाटायच्या का रद्दीमध्ये विकायचे आहेत, काय फायदा सांगा मला. असं बॉलिंग अटॅक पहिल्यापासून करता. तुमचा जो मेन आडसर होता, जो किडनीमध्ये अडकलेला मुतखडा मयूर पन्हाळकर, त्याला जर बाहेर काढला असताना तर नक्कीच सामन्यावर तुम्ही
वर्चस्व ठेवलं असतं, हुकूमत ठेवली असती, परंतु ती वेल मात्र निघून गेल्या. शेवटी क्रिकेट काय होऊ शकतं बघूया. येणारा नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बघा मॅच बनवू शकते कारण की आतापर्यंत 10 बॉलचा खेळ जर पाहिलं तर 14 आतापर्यंत 18 बॉलचा खेळ बघे 16 बॉलमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहिजेत 10 धावा. मॅच बनण्यासाठी विकेट फार इम्पॉर्टंट असेल, पण ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता की हे आधी व्हायला पाहिजे होतं, पहिल्या षटकामध्ये असं चित्र जर झालं असतं तर कदाचित दबाव आणता आला नक्की असता, झालं असतं. पण आता 16 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. ऐरोली कोळीचा लौकिक देखील आहे ते कधी तो देखील बलाढ्य संघ आहे. एक जबरदस्त झुंजार लढाऊ या संघ ऐरोली कोळी नवी मुंबईला सर्वात स्टार संघ, पण तो कधी कधी असं होतं या ठिकाणी कधी संघ बॅकफुटं जातो, चढ उतार असतात, फ्लक्च्युएशन असतं या ठिकाणी. लपंडाव असतं बघूया बॉलिंग मार्क तयार. येणारा नवीन फलंदाज सचिन, यस नवीन मिडल ऑर्डरचा फलंदाज खेळण्यासाठी तयार. गोलंदाज मनोज यांच्या माऱ्यासमोर. राडामध्ये विकेट बॅट येस अँड दॅट शुड बी 6 रन्स. ह्यूज स्ट्रोक. राहिल्या फक्त एनिमीन 4 धावा. जवळ विजयाचे डोहाळे, विजयाची चाऊल आणि ऐरोली कोळीवाडा संघाचा ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित परब वाटल काल्या दगडावरची सफेद रेख. ऐरोली कोळीवाडा. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. सुदैवानं वाचला चेंडूला बॅकवर्स पहिल्याला शॉर्ट बॅकवर्स पहिल्याला मिळेल 1 धाव. राहिला पंचांचा लेगबायचा इशारा अवांतर धावसंख्येत बरं. धनंजय कोळी, शेषी साटम आणि त्याच्यानंतर असते बंटी कांबळी. बंटी कांबळ्याचा इतिहास तुम्हाला नंतर सांगतो मी. ज्यावेळी 1997 साली करंजा गावामध्ये गेलो होतो त्याचा इतिहास तुम्हाला नंतर सांगतो. हो यस ब्लॉकहॉलमध्ये चेंडू पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला, चेंडू जाईल बॅकवर्स पहिलीच्या रिजनमध्ये उद्या मिळेल फक्त 1 धाव. फक्त राहिलं धावसंख्या झाली 37 एलिमेन 2 धाव पाहिजे बघूया. मग ते कंपल्सरी चेसिंग आहे का? सुपर ओव्हर नाही, काही ठिकाणी कंपल्सरी असते, काही बॉल आउट असते. नाही आपला टाईम भरपूर आहे. आपल्याला काय 5 वाजेपर्यंत असले तरी काय आहे. आणि हा यस पुन्हा लोअर फुल टॉस. चेंडू गेला या ठिकाणी मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटला. स्कोर इज लेवल आणि राहिली फक्त एनिमीन 1 धाव. आणि अशा प्रकारे या ठिकाणी गर्जना कोपरकरने टॉस जिंकून जो निर्णय घेतला तो जबरदस्त निर्णय होता. त्या नियंत्रणाचा अवलंब करताना एक जबरदस्त खेळ केला. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग ऑल डिपार्टमेंट्स इज पॉवरफुल. पन्नास एक तर नक्कीच कदाचित मयूर पन्हाळकरची विकेट तुम्ही घेतली असती तर नक्कीच पुढचं पिक्चर हे साफ झालं असतं. परंतु मयूर पन्हाळकर हा एक असा फलंदाज आहे तो कधी कमबॅक करू शकतो बघूया. हो यस आणि हा सामना फिनिश. मिड विकेटला चेंडू गेला बघूया आणि दमदार विजय गोज टू सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरीमध्ये दाखल. जबरदस्त विजय घवघवीत यश आणि प्रतिस्पर्धी संघाचं आव्हान संपुष्टात. या ठिकाणी त्यांचा चकनाचूर ऐरोली कोळीवाडाने सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फिनिशर अर्थातच मयूर पन्हाळकर का. येस ग्रेट जॉब. धावा कुठल्या त्यांनी 8 चेंडूमध्ये 22 धावा अशी भेदक फलंदाजी करीत आणि गोलंदाजी देखील त्यांनी अतिशय जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचं कंबरडं मोडलं. असा हा गर्जना कोपरकरचा दमदार विजय. त्यांची झाली सेमी फायनलमध्ये चंचू प्रवेश. गोज टू सेमी फायनल म्हणजे उपांत्य फेरी. याच्यानंतर आय विल कॉल टू मिस्टर प्रदीपजी विचारे रॉकस्टार नवी मुंबईचा. त्यांना आमचे महागुरु शांडी सर यांना विनंती करतो प्लीज. चला तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. खुल्या गटातील ही मॅच अर्जुन 11 टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये ट्रायडंट नवी मुंबई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या लवकर.